2019 पासून बेकायदेशीर पद्धतीने कार्यरत असलेले मुख्याधिकारी लांडगे यांच्या कार्यकालामध्ये माझ्या दलित वस्तीसाठी जो काही निधी सरकारने दिलेला होता तो निधी त्यांनी दलित वस्तीसाठी खर्च न करता इतरत्र नियमबाह्य पद्धतीने वळवला। याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केलेल्या होत्या आणि या तक्रारीची शहनिशा खात्री माननीय समाज कल्याण आयुक्त अहिल्यानगर यांनी केलेली होती आणि तसा अहवाल त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे। त्या अहवालानुसार प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख म्हणून आज मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं, परंतु अद्यापही पर्यंत त्यांच्यावर कारवाई कुठल्या प्रकारची झालेली नाही। उलट ते 6 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत, ही या ठिकाणी खेदाने मला नमूद करावं वाटतं। आणि म्हणून मी या माझ्या दलित बांधवांसाठी जो काही निधी दिलेला होता त्या निधीपासून माझे दलित बांधव वंचित ठेवलेले आहेत आणि म्हणून मी माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे या प्रशासक तथा मुख्याधिकारी लांडगे यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई व्हावी, म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी माननीय आयोगाकडे दाद मागितलेली आहे। माझ्या तक्रारीची दखल घेऊन माननीय आयोगाने काल या ठिकाणी संबंधितांना नोटीस जारी केलेली आहे आणि 15 दिवसात त्याचा अहवाल मागितलेला आहे। 6 वर्षापासून नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असलेले मुख्याधिकारी लांडगे यांनी माझ्या दलित बांधवांचा निधी नियमबाह्य पद्धतीने पळवलेला आहे आणि तो दुसरीकडे खर्च केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांना या ठिकाणी शासनाने तात्काळ त्यांना बडतर्फ करावं अशी मी मागणी करत आहे। की आज या ठिकाणी माझ्या दलित बांधवांच्या संदर्भामध्ये हा विषय मांडलेला आहे, परंतु शासनाच्या वतीनं आणि केंद्र सरकारच्या वतीनं जो काही इतर ठिकाणी इतर कामासाठी निधी येत आहे त्या निधीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणजे दलितांवर तर अन्याय झालेला आहेच, परंतु इतर सुद्धा त्या ठिकाणी मग ड्रेनेजचं असेल, रस्त्याचं असतील कामं किंवा गटारीचे असतील किंवा घनकचरा व्यवस्थापनाचे असतील, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। हे मी पुराव्यानिशी आपणासमोर योग्य वेळी मांडणार आहे।